नमस्कार. आईस मॅजिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुरकुरीत कोथिंबीर वडीची रेसिपी. तर त्याचं सामान मी तुम्हाला सांगते आता. तर बघा, त्यासाठी मी घेतल्या आहेत या 3 कोथिंबीरच्या जुड्या. तर थंडीमध्ये कोथिंबीर स्वस्त असते, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात आपल्याला कोथिंबीर मिळते. तर मी अशा वड्या मग बनवून ठेवते. तर या वड्या घेतल्या, कोथिंबीर घेतली आहे, स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे. त्याच्यासाठी साहित्य घेतलंय मी, लसूण घेतलाय, मिरच्या घेतल्यात, आलं घेतलंय आणि आपल्याला थोडे सफेद तीळ त्याच्यामध्ये मळताना टाकायचे. इथे बेसन घेतलंय, चवीनुसार मीठ, हळद, थोडंसं हिंग आणि थोडा कुरकुरीतपणा यायला आपलं तांदळाचं पीठ घेतलंय. तर आता हे मी मिक्सरला फिरवून घेते आणि मी पीठ मळून घेणार आहे. दाखवते तुम्हाला ते पीठ मळतानाही. तर बघा, आपलं असं हे आलं लसूण मिरचीचं वाटण करून झालं आहे. आता मी या कोथिंबीर मध्ये थोडंसं हिंग टाकून घेते. आपण बेसन टाकतो त्याच्यामुळे पोट वगैरे आपलं बिघडत नाही, त्याच्यामुळे हिंग टाकून घेतलंय. थोडं चवीनुसार मीठ टाकून घेते, कारण आपण पीठ ऍड करणार आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला मीठ टाकून घ्यायचे. आणि नंतर थोडे हे सफेद तीळ मी थोडेसे मळताना पण टाकणार आहे आणि वरती वड्या थापणार आहे ना थोड्याशा ताटामध्ये, त्याच्यातही टाकणार आहे. आणि आता आपलं हे वाटण केलंय हे टाकून घ्यायचं. वाटण सगळ्या कोथिंबीरला मस्त चोळून घ्यायचं, जोर लावून जराशी. कोथिंबीरचं पाणी सुटतं, मग आपल्याला त्याच्यामध्ये पीठ ऍड करायचंय, बेसनचं आणि तांदळाचं पीठ. बघा, अशी कोथिंबीरचं मी हे मिरचीचं वाटण सगळं वतून घेतलंय. ते आता मी असं सगळं कोथिंबीरला चोळून घेते. तर बघा, आपलं हे सगळं चांगला मसाला चोळून घेतलाय मी कोथिंबीरला. आता त्याच्यामध्ये ऍड करते मी हे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ टाकलं, आता ते मस्त हे करून घ्यायचं आणि मग चण्याचं पीठ टाकायचं. आता मी मस्त हे मिक्स करून मळून घेणार आहे. आपल्याला चण्याचं पीठ जास्त लागतं कोथिंबीरच्या वडीला, तर लागेल तसं मी टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि मग त्याचा एक गोळा बनवून घेणार आहे आणि मग आपण तो बॉईल करून घ्यायचा आहे. ते बॉईल करतानाही मी दाखवते तुम्हाला. तर बघा, आपलं हे असं पीठ मळून झालंय, त्याचे मी आता रोल करून घेते. पहिले रोलचं दाखवते तुम्हाला. असे रोल करून घेणार आहे, अशा प्रकारे रोल करून घेणार. आणि ही चाळण घेतली आहे मी, त्या चाळणीमध्ये असे रोल आपले लावून घेणार. आणि दुसरी पद्धत आहे ताटामध्ये लावायची, तर ती दाखवते तुम्हाला मी. तर हे रोल आपले असे लावून घेणार मी सगळे आणि असे उकडून घेणार आहे. मी टोपात पाणी तापत ठेवलंय, तर मी आता टोपावर चाळण ठेवली आहे आणि ती झाकून ठेवणार आहे. आता थापूनही दाखवते मी तुम्हाला. हे ताटाला मी तेल लावून घेतलंय, त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचंय आणि असं थापून घ्यायचंय मस्त. या वड्याही छान वाटतात. कोथिंबीर वडी तुम्ही तळून खाऊ शकता, परतूनही खाऊ शकता. कांदा टाकून परतायची, खूप छान लागते भाकरी सोबत खायला. बघा, अशा प्रकारे ताटामध्ये मी थापून घेतली आहे सगळीकडून एकसारखी. आणि ते आपल्याला आता मी कढईमध्ये पाणी ठेवलंय गरम करायला. ते पाणी तापलंय आपलं. आता मी त्याच्यामध्ये हे ताट ठेवून देणार आहे आणि हे आपल्याला 15 मिनिटं उकडून घ्यायचे आहेत. हे बघा, तर मी ताट आता दोन्हीवरही मी झाकण ठेवते, ह्याच्यावरही एक झाकण ठेवते आणि इथे. आता हे आपल्याला 15 मिनिटं मस्त उकडून घ्यायचे आहेत. उकडल्यानंतरही मी तुम्हाला
दाखवते. आपल्या वड्या आता शिजल्या आहेत. मी आता कढईतल्या थंड करून घेतल्या. मगाशीच कढई बंद केलेलं ते थंड करून घेतले मी कढईतली. ते आता मी चिरूनही दाखवते तुम्हाला. आणि ह्याही आपल्या छान शिजल्या गेल्यात. तर बघा आपल्या थंड झाल्यात. हे थोडीशी अजून गरम आहे. मी असे हे रोल करून घेते कारण मला असे डब्यात भरून ठेवायचे असतात, म्हणून मी असे रोल बनवून घेते. ते डब्यामध्ये छान 8-10 दिवस छान राहतात. आता मी हे स्क्वेअर मध्ये कापून घेते. मस्त झाल्यात बघा. त्या आपल्या गोल राऊंड वाल्या आहेत त्या गोल होतात, ह्या स्क्वेअर मध्ये होतात. तर बघा मी आता ह्या चिरून घेतल्या. आता तुम्हाला मी बाहेर काढून दाखवते. आपल्या अशा वड्या मस्त पडतात. फक्त सुरीने त्याला असं हे करून घ्यायचं, निघून जातात. बघा किती छान वड्या वाटतात. खायलाही टेस्टी लागतात, कुरकुरीत पण छान होतात एकदम. तर रोलही असे कट करून घेते मस्त. जास्त नाही करत आहे. बघा अशा मस्त. ह्या वड्या तुम्ही परतूही शकता, तुकडे करून ह्याचे कांद्यामध्ये परतायच्या. खूप छान लागतात खायला भाकरी सोबत. आपल्याला जशा जाड पातळ पाहिजेत तशा चिरून घ्यायच्या. तर बघा आपलं तेल असं गरम झालंय मस्त. आता मी त्याच्यामध्ये ह्या वड्या टाकून घेते आणि मस्त छान भाजून घेणार आहे. खरपूस कुरकुरीत एकदम तळून घेते. ह्या शॅलो फ्राय पण करू शकता तुम्ही, पण अशा डीप फ्राय केल्या की कुरकुरीत छान होतात. मुलांना वगैरे अशाच आवडतात कुरकुरीत वड्या खायला. त्याच्यामुळे मी ह्या वड्या डीप फ्राय करते, शॅलो फ्राय नाही करत. तर बघा आपल्या अशा वड्या छान ब्राऊन करून घेतल्यात मी. त्या आता मी काढून घेते. सगळ्या वड्या छान झाल्या आहेत आपल्या करून.